नक्कीच थँक्यू राहुल सर. अतिशय सुंदर असं समालोचन ज्यांचं आपण नक्कीच ऐकतायत. आणि जाऊया मैदानाच्या दिशेने. आणि आपण बघतो या ठिकाणी सह्याद्रीचा हा धगधगता थरार आहे. सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफी. आणि या ट्रॉफीचा असणारा आजचा पहिला दिवस. पहिल्या दिवसाची मॅच नंबर 4. आणि अगट आम्हाला शेवटचा सामना आहे. मनोहरचा पहिला बॉल आणि मनोहरने केले इम्प्रेस पहिल्याच बॉलवरती. क्या बात आहे मनोहर. प्रतिम लेंथ आणि लाईन मात्र पाहायला मिळाले. स्ट्राईकला आहे देवा, नॉन स्ट्राईक एनलाय अनिल आणि गोलंदाज आहे मनोहर. पहिलं षटक टाकत असताना आपण नक्की पाहत आहेत. पहिलाच बॉल खूपच लाजवाब या ठिकाणी पाहायला मिळाला तो मनोहर यांचा. पुन्हा एकदा यावेळेचा बॉल कव्हर मध्ये मनोहर. आणि पहा मोठा झटका लागलेला आहे. पहिलाच धक्का इथे देवाला जावं लागेल इथे वॉकिंग डिस्टन्सला. खूप चांगला झेल मात्र या ठिकाणी टिपलेला आहे. आपल्यासोबत जर पाहायला गेलं टीमचे ओनर देखील आहेत. ज्या प्रकारे टीम फिल्डिंग करताना आपल्याला दिसते. तर दुसऱ्या बाजूला आहे रविदास सुर्वे, आदर्श स्तंभ टीमचे. रोहित सुर्वे आता बॅटिंगसाठी आलेत. आणि रोहितची जर ताकद पाहिली मित्रांनो, रोहितचा जर्सी नंबर आहे जर्सी नंबर 10 रोहित आलेला आहे. रोहित हे तो मामला सुपर हिट होगा क्या. बघूया दादा या काय घडणार आहे. रोहित यांच्या बॅटमधून पहिला बॉल, मोठा फटका आलेला आहे आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर आहे. पहिल्याच बॉलवरती रोहित यांनी मारलेला आहे सुपर हिट. सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा आलेला कडक चौकार. आणि रिप्ले देखील बघायला आपल्या ज्या प्रकार फटका होता. खरं तर मिस शॉट होता मात्र पाव प्ले असल्यामुळे चौकार मिळालेला आहे. रोशनना विनंती असेल आपला मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचा आहे. पुन्हा एकदा एक चांगला फटका असेल हा मिड विकेटला. रोशन यांना विनंती असणार आपण यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये आणि आपल्या मॅन ऑफ द मॅच आपण कलेक्ट करायची ट्रॉफी. तर आता जसं नंबर 7 मध्ये तुम्ही बघू शकता बाहुबली ऑफ सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफी. ताकदवान खेळाडू आहे आणि मोठा फटका मारायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल अँड गॉन. दोन्ही संघाला विनंती असेल पहिले 5 ओव्हर तुम्ही 20 मिनिटात टाकायचे तर 25 मिनिटांमध्ये 6 ओव्हर टाकणं तुम्हाला बंधनकारक असणार आहे. बॅक टू बॅक शिकार या ठिकाणी आपण पाहत आहेत. आपण जर पाहायला गेले या स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि मॅच नंबर 4 पहिल्या गटातील मात्र ही शेवटची मॅच आपल्याला या ठिकाणी जी पाहायला मिळते. चांगली मॅच असणार आहे. खूपच चांगलं विकेट आतापर्यंत तुम्ही बघू शकता. चांगला बॉलरला देखील चांगला साथ देते आणि बॅटिंगला देखील चांगला साथ देणार ही विकेट आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये आलेला आहे. बॅटर आल्या मैदानामध्ये राज सुरू आलेला आता बॅटिंगसाठी. राज करेल का मैदानामध्ये. एका बाजूला राज, दोन भाऊ भाऊ आहेत. ब्रदर्स पॉवर पाहायला मिळेल का इकडे. राजचा बॉल पहिल्याच बॉलवरती मोठा फटका आलाय आणि जावं लागेल. मनोहर हा या संघाचा आहे जिगर. नाव आहे मनोहर. क्या बात आहे मनोहर. लाजवाब बॉलिंग मात्र बघायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 3 हादरे त्यानं दिलेले आहेत. व्हॉट अ पीस ऑफ बॉलिंग. व्हॉट अ बॉलिंग. अप्रतिम बॉलिंग मात्र इथे बघायला मिळालं असं. एका बाजूला रविदास सुर्वे आहे टीमचे आदर्श स्तंभ आणि चांगली टीम पुरुष केली असणार दादांनी. 3 विकेट पडलेत. असं तुम्हाला अजून कोणावरती विश्वास आहे दादा जे चांगले बॅटिंग करतील आता इथून पुढे. 3 बॅटर लवकर बाद झाले. मात्र रोहित आहे अजून मैदानामध्ये. रोहित हे तो मामला सुपर हिट आहे. नक्कीच आता नवीन प्लेयर आलेला आहे तेज चव्हाण आला बॅटिंगसाठी. फुटटॉस बॉल यावेळेस कव्हर मध्ये मयूरच्या बॅटला एक चाबूक फटका आलता. ती कव्हरला बॉल खेळून काढलाय. धावा मिळणार आहे तिकडे.
कबरला. 2 धावा तिथे मिळालेल्या आहेत त्या मयूर यांना आणि धावसंख्या मात्र पुढे सरकतीये. 7 धावा असे स्कोर कार्डवरती टीम माऊली फायटर्स टीम. ओहो, या बॅचचा देखील बॉल स्विंग आणि मिस मात्र या ठिकाणी जो पाहायला मिळणार आहे. अप्रतिम चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहतोय मैदानामध्ये. डॉट बॉल, व्हॉट अ पीस ऑफ बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी तेजस्वी या ठिकाणी जी पाहायला मिळणार आहे. या बॅचचा बॉल राईट ऑन द मनी. व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी पंचांनी घोषित केला असेल. व्हाईट बॉल. आपण आहोत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम आणि स्टेडियम मध्ये ऊर्जा देखील असणार आहे. ज्या प्रकारे खेळाडू खेळत आहेत, दम लावायचा आहे मर्द मावळ्यांनो, कारण ही आहे सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफी. जोर दाखवायचा तुम्हाला तुमच्या नावाचा, बॅटिंगचा. या बॅचचा देखील बॉल मैदानामध्ये बॅकफुटला खेळायचा प्रयत्न आणि एक लाजवाब चेंडू तेजचा मात्र पाहायला मिळाला. प्रथम बॅटिंग नक्की करतायत. अनेक जर तुम्ही पाहिलं माऊली फायटर संघ, शिवाजी महाराजांचं नाव आपण घेतो, त्यांचं आचार विचार देखील आपण आचरण आणले पाहिजेत, तेव्हा कुठेतरी आपण शोभणार आहोत या महाराजांचे शिलेदार. त्यांनी केलेले काम, त्यांनी केलेले या ठिकाणी पराक्रम, त्यातली 1% आपण गोष्ट आचरणामध्ये आणली तर नक्कीच आपलं आयुष्य उजळून जाईल. पुन्हा एकदा चांगला बॉल मात्र बघायला मिळणार आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि एक धाव मात्र मिळताना पाहायला मिळणार आहे. 1 धाव आली. एका बाजूला टीमच्या आधारस्तंभ रवींद्र सुर्वे कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण नक्की थोडं चिंतेमध्ये दादा आहेत, कारण की सुरुवातीलाच मोठे हादरे लागलेले आहेत, त्यामुळे चिंता असणार. मात्र ही चिंता दूर करण्यासाठी अजून मैदानामध्ये उभा आहे तो त्यांचाच पुत्र आहे रोहित, आणि दुसऱ्या बाजूला असणार ते मयूर बॅटिंगसाठी. ओ यावेचा बॉल आखूड टप्प्याचा बॉल होता, ताकद होती त्या फटक्यामध्ये आणि प्रत्येक फटक्यात रोखतोय आग, कारण की आम्ही आहोत सह्याद्रीचे वाघ. ही आहे सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफी आणि धावसंख्या मात्र पुढे सरकतीये. स्कोर मात्र आता बघायला मिळणार आहे 11 धावा असेल. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला असणार आहे. फटाफट क्रिकेट सुरू आहे. आपण जर पाहिलं दुपारचं सत्र एक गटामधली मॅच क्रमांक 4 माऊली फायटरच्या समोर या ठिकाणी भिडणार आहेत टीम सांबरगणी फायटर्स. सांबरगणी बुद्रुकचा हा संघ माऊली फायटर्स वर्सेस माऊला देवी सांबार गणी हा संघ आहे. नक्कीच धगधगणारी सह्याद्रीची गाणी आणि पहा फार मोठा सह्याद्री आता उभा करावा लागेल तुम्हाला. फुटबॉल बॉल इथे मात्र मनोहरचा बॉल निसटला. बॉल चाललाय सीमा रेषा पार पार पार. 4 रन या ठिकाणी प्रयत्न जरूर केले होते तिकडे, मात्र बॉल निसटला गेला आणि बॉल चालला त्या ठिकाणी सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी आपण नक्कीच तिथे हा फटका बघितलेला असणार आहे. धावसंख्येसाठी आता 11 धावा धावसंख्येमध्ये आपण नक्कीच पाहत आहेत. एक सुंदर दृश्य रविदादा सुर्वे यांची टीम या ठिकाणी आपण पाहत आहेत आणि खूप जबरदस्त खेळ मैदानामध्ये तुम्ही बघू शकता. एक देखणं मैदान आहे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम आणि खरं तर दादांची देखील फॅमिली ही मॅच बघतीये. खूप सारा सपोर्ट आहे, कारण की क्रिकेट मित्रांना असतं अख्ख्या घराला जुळतं क्रिकेट. आनंदाचं वातावरण असतं ज्यावेळेस तुम्ही बघा एखादी क्रिकेट मॅच असते घरामध्ये आणि संपूर्ण घर एकत्र येत असतं. इंडियाची मॅच ज्यावेळेस असते त्यावेळेस तुम्ही बघता संपूर्ण घर खरं तर एकाच टायमाला 3 ते 4 तास टीव्ही समोर एकत्र आनंद साजरा करत असतं. हे क्रिकेटमधून शिकलं पाहिजे. क्रिकेट हा खेळ आनंद घेणारा खेळ, त्यामुळे दबाव घेऊ नका, एन्जॉय करा. तुमचा बॅटिंग पोझिशन काही असू द्या, तुम्हाला त्या संघामध्ये चान्स भेटो अगर ना भेटो, टीम जी निवडली आहे त्या टीमचा जर्सी तुम्हाला मिळालेला त्या टीमसाठी मात्र लढणं तुमचं या ठिकाणी टार्गेट असावं, तुमचं फोकस असावं त्या टीमला जिंकून देण्याचा. आता सध्या तरी आपण इथे पाहू शकता
या सामन्यामध्ये थोडासा प्रेशर मात्र वाढत चाललेला असणार तो माऊली फायटर संघाचा. सह्याद्री असोसिएशनचे सहखजिनदार चंद्रकांतजी बॅटिंगला आलेले आहेत. हो आल्या बरोबर. काय जवळचा फटका सजवलाय. बॉल पोहोचे बॉन्डलाईनच्या बाहेर. सह्याद्रीचा छावा आणि ते काढल्या 6 धावा. व्हॉट अ हिट. आणि अशी ज्यावेळेस फटकेबाजी होणार आहे तेव्हा मैदानामध्ये ऊर्जा वाढणार आहे. आणि सीके आले आणि सीकेने काम ओके करून टाकले. चांगला ठोका जो मात्र दिलाय चंद्रकांत यांच्या बॅटमधून. धावसंख्या आता पाहता ते विधाव खूप चांगलं दृश्य तुम्ही मुंबई क्रिकेट कडून कॅमेरामॅन देखील आमचे दोन्ही कॅमेरा ज्या प्रकारे सुंदर असे दृश्य टिपतायत आणि चांगलं वर्क या ठिकाणी असणार आहे त्यांचं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यावेळेस चांगला बॉल मात्र तेच सर्व बॉल मात्र आहे जो पाहायला मिळतो आहे. आमचे स्कोरर म्हणून ज्या ठिकाणी कामकाज बघतायत ते या स्पर्धेचे सागर शिला सर आहेत. या संपूर्ण स्पर्धेचे असोसिएशन मेंबर आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्यांचा राहुल पवार सरांचा आपण आवाज ऐकतायत आणि सुंदर असं समर्थन त्यांचं या ठिकाणी असं एक शांत क्रिकेट आहे इकडे. हो या बेता देखील बॉल अतिशय सुंदर मात्र बघायला मिळतो आहे आणि षटकाची होती समाप्ती. 3 षटक कंप्लीट झाले. 3 षटकांचा स्कोर असणार तो माऊली फायटर संघ बॅटिंग करत असताना धाव बनवल्या त्या 23 ऑन बोर्ड. आपण नक्कीच पाहू शकता पुण्याच्या या पुण्यनगरीमध्ये खरं तर सह्याद्री पुणे विभागाची ही स्पर्धा खास करून आपल्या संपूर्ण पोलादपूर तालुक्याचे सर्व खेळाडू एकत्र आलेले आहेत आणि एकत्र येऊन एक चांगला उत्साह त्यांचा आउट ऑफ डिस्ट्रिक्ट येत असताना रायगड जिल्ह्यातून आलेला संघ ते बी धावपलकामध्ये आणि आपल्या महाराष्ट्राच्या पुण्यनगरीमध्ये टप्प्याचा बॉल तुकारामचा आणि चांगला बॉल मात्र इथे बघायला मिळतोय. आणि रोहित जर पाहिलं मैदानामध्ये अजून ताकद रोहितकडे आहे मात्र कशा प्रकारचा टायमिंग तो करणार आहे. चांगला ॲथलेटिक रोहित आपण जर पाहायला गेला फिटनेस खूप लाजवाब दिसते ती रोहितची ज्या प्रकारची बॉडी लँग्वेज आहे आणि ही ताकद आहे रोहितची. पुन्हा एकदा बॉलला घुमवलंय. क्षेत्ररक्षक आहे आणि बॉल निसटलाय तिकडे. बॉल जाय सीमारेषेच्या बाहेर. सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफी चालेला रोहितच्या बॅटमधून चौकार. लगातार 2 षटका मारता 500 रुपयाचं प्राइज असणार ते बळीराम यांच्या वतीनं मात्र प्राइज असणार आहे. धावसंख्या मात्र आपण नक्कीच पाहताय. धावसंख्या असणार ती 27 धावा असेल धावफलकामध्ये. 27 ऑन बोर्ड. नक्कीच आपण पाहताय देखील जवाब खेळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. रोहितचा धमाका सुरू असणार आहे. रोहित ऑन फायर नाव. पुन्हा एकदा हा देखील बॉल मोठा फटका मारायचा प्रयत्न आणि इथे हँडला लागलाय का बघायचंय. बॉल थंबला लागलेला आहे. बघायचं कुठे लागलाय बॉल. माझा प्रयत्न नक्कीच पंचांनी बघितलेला आणि फलंदाज तिसऱ्या पंचांनी मध्ये माहितलं ते बघायचं बॉल कुठे लागलेला आहे आणि यस बॉल लागलेला आहे तो नॉट आउट आहे आणि नाबाद आहे बॅटर तिकडे. खूप चांगलं दृश्य आपण नक्की बघताय. मुंबई क्रिकेट कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे त्यांनी आताच क्षण टिपलं. कोणते वादविवाद होत नाहीये. सुंदर असं चित्रण या ठिकाणी मुंबई क्रिकेटच्या द्वारे या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळेचा पुन्हा एकदा संधी आलेली असणारे बॉल हवेमध्ये आणि यावेळेस टिपला झेल. रोहितचं काम होतं इथेच तमाम. रोहित सुरवेला जावं लागेल. चांगला झेल. खूप हवेत गेलता बॉल. खूप उंच गेलता बॉल आणि लाजवाब झेल या ठिकाणी जो टिपलेला आपल्याला बघायला नक्कीच मिळतो आहे. 27 धावा असे धावपलकामध्ये थोडंसं अडचणीमध्ये वाढ झालेली असतं कारण की आपण जर पाहिलं मित्रांनो 4थं षटक मात्र इथे जे पाहायला मिळते जास्त मोठं मैदान नाहीये. तुम्हाला धावा नक्कीच कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. फुटवर्कचा चांगला वापर करावा लागेल. गॅप शोधावे लागतील आणि
सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफी दुसऱ्या पर्वामधली स्पर्धा आहे आणि फुटटॉस बॉल मोठा फटका मारला. या वेळचा बॉल लॉंग ऑनला चाललाय. शतरक्षक बॉल पर्यंत तिथे पाहायला मिळेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न या दरम्यान फलंदाज ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा, नजर हटी और दुर्घटना घटी. फलंदाज रनआउट. विकेट पडली असणारे मित्रांनो इकडे. विकेट मात्र तिथे पाहायला मिळणार आहे. सेकंड रनला आउट झालेला आहे. आपण जर पाहिलं मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आला, थोडा अडचणीमध्ये संघ चाललाय. रविदादा सुर्वे टीमच्या आदर्शम आहेत. थोडासा दबाव मात्र जरूर असेल कारण की गोलंदाज या विकेटवरती आपण जर पाहिलं गेलं बॉल चांगल्या प्रकारे आता बळवत आहेत आणि नवीन बॅटर आता मैदानामध्ये दाखल होतोय तो. बघायचं त्या ठिकाणी काय घडणार आहे इकडे. आता गोलंदाज देखील आपण जर पाहायला गेल्या ठिकाणी सज्ज असणार बॉलिंगसाठी. बघूया आता काय घडणार आहे. हो हो, आणि आणखीन एक बॉल भवऱ्यासारखा भिरकी घेणारा चेंडू डॉट बॉल आलेला आपण नक्कीच इथे पाहणार आहोत. 4 षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या मात्र जी पाहायला मिळते ती 28 धावा, 28 ऑन बोर्ड. आपण पाहू शकता अतिशय सुंदर असं आयोजन केलं जातं. खरं तर मी नक्कीच कौतुक करेल कारण फार सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अतिशय सुंदर कार्यकर्ते येणारे खेळाडू घडवण्यासाठी संपूर्ण आपल्या पोलादपूर तालुक्यातील सर्व खेळाडूंसाठी एक चांगलं असं व्यासपीठ मात्र उभं केलं जात आहे. आता गोविंद आल्या बॉलिंगसाठी. षटक क्रमांक 5 गोविंदच्या हातामध्ये चेंडू असणार आहे. बघूयात आता गोविंद कशा प्रकारची या ठिकाणी गंभीर खेळताना बघायला मिळणार आहे. मोठा फटका पहिल्याच बॉल वरती हल्ला केलाय. बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर सजवलंय. षटकार. लाजवाब षटकार. तुम्ही रिप्ले बघू शकता बॉलचा ज्या प्रकारे हा एलिव्हेशन मिळालं होतं. एकदम टप्प्यात आला बॉल आणि कडक बॅट स्विंग, लांब लचक षटकार. धावसंख्या मात्र आता बघायला मिळणार ती आता पुन्हा एकदा यावेळेचा बॉल मिस यावेळेस घाई केली आणि मात्र तिथे जीवदान मिळालेला असणार आहे. 2 धावा या ठिकाणी प्राप्त होताना आपण नक्कीच पाहणार आहोत. 2 धावा तिथे आलेल्या आहेत आणि या 2 धाव्याच्या बरोबर धावसंख्या मात्र पुढे सरकतीये. धावसंख्या असणार ती आता 34 धावा धावपलकामध्ये आहेत. अप्रतिम बॅटिंग मात्र 36 धावा असणार धावपलकामध्ये. चांगली बॅटिंग या ठिकाणी माऊली फायटर संघाची मात्र जी बघायला मिळतीये. लेगस्टंपच्या बाहेर बॉल. या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा जो पाहायला मिळणार आहे. खराब चेंडू या ठिकाणी आपण पाहत आहे. धावसंख्या मात्र पुढे सरकते आणि स्कोर मात्र झालेला आहे तो 37 धावा धावपलकामध्ये आपण नक्कीच या ठिकाणी पाहत आहेत. अपील झाली आहे आणि फलंदाज तिथे बाद. या ठिकाणी मैत्री प्रतिष्ठानच्या अध्यक्ष लिंबाजी दिघे साहेबांचं आगमन झालेलं आहे. धावसंख्या जर पाहिली स्कोर असणार तो 37 धावा असणार धावपलकामध्ये आपण जर पाहिलं. मैत्री प्रतिष्ठानच्या अध्यक्ष दिघे साहेबांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती यायचा, मॅचचा आनंद घ्यायचा आहे साहेब. मोठा फटका पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये आहे. शतशक बॉल पर्यंत तिथे बघायला मिळणार आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. धावा लत्या. ओ यावेळेस पुन्हा एकदा या ठिकाणी शतरक्षण होते खराब तिकडे. धावा मिळणार आहेत तर मंचावरती आता ज्यांचं आगमन होते मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय दिघे साहेब यांचं मंचावरती आगमन झालेलं आहे. दिघे साहेबांचं आम्ही करतो या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं मनापासून स्वागत. धावसंख्या
जी आता असणार आहे ती 41 धावा धावफलकामध्ये आपण नक्कीच पाहतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, आणखीन एक जबरदस्त बॉल इथे मात्र पाहायला मिळाला असणार आहे. अप्रतिम गोलंदाजी जी आपण या ठिकाणी पाहतोय. अप्रतिम बॉलिंगचं या ठिकाणी प्रदर्शन जे आपल्याला बघायला मिळतं आहे. पुन्हा एकदा कट केला बॉल आणि सरळ चालला पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज आणखीन एक बाद. मोठा धक्का आपण नक्कीच आणखी पाहू शकता. विकेटचं पतन. धावसंख्या 41 वरती 8 फलंदाज बाद झालेले आहेत. माऊली फायटर्सच्या समोर आपण पाहत आहेत टीम खेळताना बघायला मिळते ती मावळा देवी चांबार गणी अशी मॅच आपल्याला नक्कीच जी बघायला मिळतीये. तर गोलंदाज देखील आलेला आहे आता बॉलिंग साठी. आपण जर पाहायला गेला तेजस आता आपण पाहू शकता बॉलिंग साठी दाखल होतोय. ओ यावेचा बॉल पुन्हा एकदा टावरिंग हिट मारलाय मात्र मिस टायमिंग. 9वा धक्का. 9 फलंदाजांना इथे उद्ध्वस्त केलेला आहे. मावळा देवी चांबार गणीचा संघ अफलातून गोलंदाजी या ठिकाणी करतोय. 9 फलंदाजांना इथे उधळून टाकलेलं आहे. फलंदाज फक्त येत आहेत, हजेरी लावत आहेत. 9 धक्के आणि माऊली फायटरचा संघ थोडा आलाय, फार भीषण संकटात सापडलेला आहे. 5 बॉल खेळून काढतील का ते मात्र. राजू आता बॅटिंग साठी आलेला आहे. राजू दाखल झाला आता बॅटिंग साठी. तर राजू काय कामगिरी करते आपल्या टीम साठी. मोठा फटका मारायचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल आलेला आहे. एका बाजूला टीम पाहत आहे, ज्या टीमच्या आधारस्तंभ आहे ते आदरणीय रवींद्र सुर्वे यांचा या ठिकाणी खूपच चांगला संघ मात्र पाहायला मिळतोय. फुटबॉल बॉल रन महत्वाचे आहेत. रन अतिशय महत्वाचे असणार. एक सिंगल या ठिकाणी प्राप्त होताना पाहायला मिळणार आहे. चांगली धावसंख्या आता म्हणावी लागेल. एक धाव. स्कोर मात्र वाढत चाललाय. रन संख्या आता 42 मध्ये जाऊन पोहोचलेली आहे. 42 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. मोठा फटका मारायचा प्रयत्न. बॉल चालला कबर क्षेत्ररक्षकाच्या दिशेने आणि बॉल अडवलाय तिकडे. बॉल सेव्ह केलेला आपण नक्कीच पाहत आहेत. त्या दरम्यान धावा देखील मिळणार आहे. 2 धावा त्या दरम्यान तिकडे कव्हरला मिळालेल्या आहेत आणि या 2 धावे बरोबर धावसंख्या मात्र पुढे चालली असणार आहे. 44 44 रन ऑन बोर्ड. शेवटचं षटक चालू असताना माऊली फायटर संघ किती धावा बनवते 6 षटकामध्ये. लो बाउन्स राहिलेला बॉल खूप खाली राहिला. कोणतं उत्तर नव्हतं. जागेवर खेळायचा प्रयत्न. असं वाटलं फलंदाज बॉल उडून वरती येईल मात्र थोडा बॉल खूप खाली राहिलाय. अगदी गुडघ्याच्या खाली हा बॉल जो पाहायला मिळाला. लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आहे. बुलाती है मगर जाने का नहीं. व्हाईट बॉल. खूप दूर आहे. छेडायचा नाही बॉल. आणि पाहिजे एक बॉल बाकी. गुंडागर्दीवाला शॉट येईल का इकडे आता. आणि मारलाय हा फटका. जोरदार हल्ला केला कबर मध्ये. वॉर्ड स्टॉप. काय आला आणि काय तारेसारखा आला. विजयची तलवार हातामध्ये घेऊन आला जणू काही. आणि जबरदस्त सेव तिथे केलेला आहे. 3 धावा वाचवल्या जवळपास. आता 1 धाव आली आणि धावा झालेल्या बनवल्या त्या माऊली फायटर संघाला 46 आणि विजयासाठी हव्या आहेत त्या मावळा देवी चांबरगणी बुद्रुक संघाला बनवायच्या त्या 6 षटकात. टॉस साठी यायचं आता. ए गटात सर्व सामने संपले. बी गटातील सेकंड राऊंड साठी आपण या.
पहिली मॅच JK पिंपळवाडीच्या समोर टॉस करण्यासाठी मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी दिघे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. तर नक्कीच मॅचला होते सुरू आणि मॅचसाठी आपण जर कॉमेंट्री बॉक्समध्ये थेट आपल्याशी आता जोडले जातील. एक नवीन आवाज ऐकूयात. रामदासजी कदम यांचा या ठिकाणी आपण आवाज ऐकूयात. यास सर आपलं स्वागत आहे कॉम बॉक्समध्ये. सुस्वागतम सुस्वागतम. इथे प्रकाश साहेब नलवडे यांचं इथं आगमन झालेलं आहे. पार्वती फाउंडेशन ट्रस्टचे संस्थापक श्री प्रकाश भाऊ नलवडे साहेब यांचे इथं आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफी 2024 पर्व दुसरे साहेबांचे सहर्ष स्वागत इथे. So good afternoon to all of you here. That the Champion Trophy 2024 Season 2 is live on Warjamalwadi. Chhatrapati Shivaji Maharaj Grounds, Warjamalwadi. What an excellent bowling performance from the Chambargani, who has bowled out the batting side. 47. That was the excellent bowling highlights from the bowling side. Mauli fighters who on the toss and decided to bat first when that decision get against them, and they got ball out on 47. That was a modest total for the batting side here to chase down the opening pair. Sanket is on a strike and non-striker end. Ganesh. And bowling mark end. Who is on the bowling mark end? Please send your 12th man here. Bowling side. Here we go. The first delivery. Right arm all the wicket to the right hand. Sanket. First delivery that to outside off stump. Took the out edge there. Little bit fun for that wicket keeper. That cost to the another extra run there. 12th man for the bowling side. Mauli fighters. Please send your 12th man to the commentary box. 12वा खेळाडू पाठवायचा आहे कमेंट्री बॉक्स मध्ये. माऊली फायटरला रिक्वेस्ट असेल. स्टिल वी डोंट नो द बॉलर्स नेम हियर. हु इज द बॉलिंग मार्क? अविनाशी right arm all the wicket coming around the wicket to the right hand. Ganesh. Full toss and that hammer to the square leg for another boundary here. Not a good line from the bowling side there, and the umpire signal is there. That is wrist height, above wrist height, and that could be the another no ball here, and it will be free hit for the batting side. The post scoring opportunity there. Not a good line from the bowler there, considering the score they have kept on the total there. That is a very small total. What first professional team did in the earlier match, only 47 on the book scorecard. Having a very big striker, even after that they score only 47, and the same thing has done by the Mauli fighters there.
but they require to do some good work here on the bowling. Oh, good line. And this could be the opportunity. Two fielder is going for it. Who will make it? And oh, that's good. What a good catch there. But it was the free hit. So there will be no wicket of loss here. That's a great line from the Avinash. After considering that wrist height, no ball. Excellent line outside off stump. Oh, moving into the crease, trying to put over the square leg. But what an excellent ball that was from the Avinash. Excellent comeback. See the spacey delivery and a good collection behind the wicket keeper. Great work again from the wicket keeper here. 7 runs on the scorecard. Still the first power play over into the progress. Only 2 fielders outside the 30-yard circle. And there will be the batting side benefit. Oh, again a great delivery. What the batter is doing, trying to put toward the square leg again. See the length of that ball. Very tidy onto the 5th stump of the offside there. Even after that, Sanket is trying to put into the square leg. Trying to play across the line. That is not the right choice of the shot in the cricket. Just play with the line. It is the right time to play against the offside. Again on to the leg pad there. Appeal for the caught behind. And umpire has the signal out. And this is the first wicket for the Maul fighter here. And that to the Sanket has to back to the pavilion. The first wicket has fallen down for the Maul fighters. Sambargani. Great, excellent comeback by the Avinash there. That's really a great bowling efforts out there by the Maul fighters here. Bunty Seller is in the new batter to take the place of the Sanket Sutar here. After considering that full toss, no ball free hit. Even after that, what a bowling excellent performance by the Avinash. The new batter is on a strike, Bunty. Still there is 7 runs on the scorecard. Excellent bowling. Last ball to go. Oh, good touch there. Just see the length of that ball was very outside off stump, and then what Bunties did that just guide toward the third man and took the 2 runs. There was chance of the run out, and this could be the dangers for the umpire has signaled the third umpire there. What an excellent fielding efforts out there. It was not a 2 runs there, but they took the risk there. And they go for that second run. An excellent throw and then excellent fielding. And this is out. Umpire has signal. It is out. Excellent fielding efforts. And this could be, I think, some serious issue onto the ground there. Because they have lost 2 wickets in the first over. And that too only 7 runs on the scorecard. Next bowler, Sahil is coming. But excellent bowling efforts. 2 batsman has gone to the pavilion. मैत्री क्रिकेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष लिंबाजी जिगे यांचं पण इथं आगमन झालं होतं. त्यांचे सहर्ष स्वागत. चॅम्पियन ट्रॉफी 2024 पर्व दुसरे. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन. चला दोन्ही संघनायकांना विनंती असेल की टॉस द बॉस मध्ये यायचं आहे. नंतरच्या मॅचचा इथे टॉस होत आहे आणि हा टॉस मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष लिंबाजी दिघे यांच्या हस्ते होईल. Not a good ball, that was a very half volley outside off stump, and batsman has played across the line toward the cow corner for another boundary here. The scorecard is moving with that 4 runs. 11 runs on the scorecard. Toss the boss मध्ये टॉसचा कॉल होता आहे इथे. इथे टॉस होत आहे दुसऱ्या याच्यानंतरच्या होणाऱ्या मॅचचा.
मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष लिंबाजी दिघे यांच्या हस्ते हा टॉस कॉल होणार आहे. कॅमेरामॅन प्लीज टॉस द बॉक्स मध्ये. नंतरच्या होणाऱ्या मॅचचा इथे कॉल होत आहे. टॉस मैत्री क्रिकेटचे अध्यक्ष लिंबाजी दिघे यांच्या हस्ते हा टॉस होत आहे इथे. आणि हा टॉसचा कॉल झालेला आहे. Not a good line from the side here, considering the first over there was only 7 runs on the scorecard and they lost the 2 wicket. But after that wicket, how many runs? Umpire 3 runs, and umpire has signaled 3 runs there. फिर थोड़ा सा जगह बना के मारना चाहते थे. देखिए पूरी तरह से चूक गए हैं. यहाँ स्कोर कार्ड का कोई प्रेशर नहीं है बैटर के ऊपर. मनोरा थोड़ा जगह बनाकर मारना चाहते थे. आणि अभी जो एक टॉस हुआ था, जो पिंपलवाड़ी ने टॉस जीत के पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया है. विनंती असेल इथं सगळं क्रिकेट प्रेमींना आणि खेळाडूंना की इथं जेवणाची व्यवस्था आहे. कोणी जर राहिलं असेल तर कृपया आपलं लंच करून घ्यायचं आहे. प्लीज अटेन्शन ऑल ऑफ यू. पिंपलवाडीने इथं टॉस जिंकून पहिले क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. एक खूप मोठा आपल्याला एक मॅच बघायला भेटेल. पिंपलवाडी वर्सेस KBR कुडपान. That's really a great match we will have upcoming there. That too. What an excellent shot. Guided toward the cover is an excellent cricketing shot again. What the Sahil is doing out there. Not a good line to ball when there is no protection out there. What an excellent cricketing shot from this guy. What equation has changed by the Manohar. After coming on to the crease, he hit 2 4s, 3 runs and almost scored 11 runs on the 3 balls. That too in such a pressure situation. Oh, trying to put toward the mid on long on reason there, little bit misfield, and that cost to no run there. Just to settle for the single. After 2 overs, 10 to 2 runs on the scorecard with the loss of 2 wickets for Chambargani. यहाँ अगर देखा जाए तो स्कोर कार्ड जहां पहुंचा है 22 रन पे, जहां पहली ओवर में 2 विकेट गंवाए थे और 7 मात्र रन बनाए थे यहाँ चांबारगनी ने. वही दूसरी ओवर में साहिल ने जो गेंदबाजी की, लाइन लेन देखिए बहुत ही शॉर्ट पिच डाले और उसका उनको कामयाब भुगतना पड़ा. उसी बीच वो जहां स्कोर कार्ड जहां पहुंचा 22 रन. एक बढ़िया ओवर डाला था अविनाश ने पावर प्ले में. जो पहली पावर प्ले ओवर डाली थी जहां 2 विकेट लिए थे और मात्र 7 रन खर्च किए थे. उसी जिम्मेदारी होगी यहाँ तेजी से बढ़ते हुए यहाँ चांबारगनी अपने लक्ष्य की ओर, जहां रन बनाने मात्र 47 और स्कोर कार्ड पे लगे हैं 22 रन. अभी भी दरकरार रहेगी यहाँ 25 रनों की यहाँ से ये मैच जीतने के लिए. और जहां बढ़िया रिस्पॉन्सिबिलिटी ले लिया है यहाँ मनोहर ने. देखिए बढ़िया बैटिंग कर रहे हैं, जहां गेंद आ रही है उसी एरिया में खेलने का प्रयास कर रहे हैं. बहुत उन्होंने रन जो अभी निकाले हैं ऑफ साइड में, जो कवर रीजन में जो गेंदबाजी हो रही है बिल्कुल आउटसाइड ऑफ स्टंप, थोड़ी सी भी जगह मिल रही है तो बढ़िया कवर में पंच करके 1-2 रन निकाल के मैच को चलाना है. और वही ज़रूरी है क्योंकि स्कोर कार्ड बहुत छोटा है. यहाँ मात्र 24 रन बनाने यहाँ उनको 23 गेंद में. तो ये रन बॉल इक्वेशन है, तो पैनिक होने की कोई ज़रूरत नहीं यहाँ टीम चांबारगनी को. बंटी ने यहाँ जगह बनाकर मारा है, लेकिन मात्र दौड़ के रन लेने पड़ेंगे यहाँ. एक थोड़ा सा
जो नेचुरल इधर बैरियर है उसके चलते यहाँ कुछ रन ऐसे लगा के रखे हैं कि आप दौड़ के ले लीजिए। अगर वहाँ गेंद जाके थम जाती है, वहाँ उसको टकराती है, वापस आती है, तो आपको दौड़ के रन लेने हैं यहाँ से। तो यहाँ 2 रन पे सेटल किया बंटी ने। बंटी सेलार जो अक्रॉस द लाइन खेलना पसंद कर रहे हैं यहाँ। फिर से आगे जाके थोड़ी चहल करने की, लेकिन बढ़िया लाइन थी और यहाँ दाद देने की बॉलर को। जैसे ही देखा कि बैटर थोड़ा आगे आ रहा है, अपने लाइन में खिंचाव करके आउटसाइड ऑफ स्टंप थोड़ा यॉर्कर लेन पे गेंद डाली, पूरी तरह से चूकी यहाँ बंटी। कोई जल्दबाजी करने की आज जरूरत नहीं होगी बंटी को अगर ये मैच जीतना है। रन बॉल इक्वेशन अभी भी है। फुल टॉस ऑन द लेग, जस्ट डिफेंडेड। बढ़िया लाइन थी ये, लोअर यॉर्कर था ये, जिसको बढ़िया पढ़ लिया था बंटी ने और बढ़िया तरह से डिफेंड करके मात्र 1 रन यहाँ तब्दील किया। ये वाइट सिग्नल, umpire has signaled the white ball there, not a right line to play. After bowling 2 very good balls, see what was line that was outside of off stump. Now what the reason he's putting onto the leg pad? There was no need to do such a thing. That's a great batting from the Manohar. After coming, Manohar has hit 2 fours and he has scored almost 12 to 13 runs. ये बढ़िया लाइन है, लेकिन उससे बढ़िया देखिए ये बैटिंग कर रहे हैं मनोहर। जहां गेंद पड़ रही है, टिप्पा पड़ रहा है, उसी बीच गेंद को ढकेल दे रहे हैं और उनको पता है कि रन बॉल इक्वेशन है, मात्र ढकेल के रन भी निकल जाएंगे। तो ये बड़ी सूझबूझ के साथ बैटिंग चल रही है यहाँ मनोहर की। बंटी अगेन, बंटी इज ट्राइंग टू डू समथिंग डिफरेंट, ट्राइंग टू हिट द बॉल इनटू द क्राउड, बट ही इज नॉट टाइमिंग वेल हियर। अगेन ट्राइंग टू पुट टुवर्ड्स द व्हाइट एरिया there and just asking for the white from the umpire. But what a great umpiring out there. When you are just coming onto the off stump, there will be not a white because you are coming outside off stump. You are moving from that off stump, so umpire cannot call that white. And that's a great line and great umpiring out there. 28 runs on the scorecard. 28. अभी भी यहाँ 19 रन की दरकार रहेंगी। 19 रन बनाने होंगे ये मैच जीतने के लिए। यहाँ 3 ओवर का यहाँ खेल खत्म होते हुए 28 रन स्कोर कार्ड पे है। अभी भी 18 गेंदें और 19 रन बनाने होंगे यहाँ बैटिंग साइड को ये मैच जीतने के लिए। फिर से एक बढ़िया ओवर डाला अविनाश ने, मात्र 7 रन खर्च करके, 6 रन खर्च करके 28 रन पे जो स्कोर कार्ड बना हुआ है। यहाँ जिम्मेदारी होगी मनोहर पे। रन बॉल इक्वेशन है। फिर से बढ़िया लाइन, बढ़िया गेंद, बहुत ही बढ़िया गेंद ये। राजू जो बहुत ही कद का छोटा दिख रहा है, लेकिन गेंद बहुत ही बढ़िया डाली यार राजू ने। देखिए क्या उसमें स्पेस भी था, ऐसा नहीं कि छोटे हैं तो स्पेस नहीं था। गेंद तरार जो विकेट कीपर के हाथों में थमाई थी। फिर से बहुत ही अच्छी गेंद थी, लेकिन उससे बढ़िया एक प्रहार करना चाहते थे मनोहर। ये लॉन्ग ऑन रीजन के रीजन में बढ़िया फील्ड किया, उसी बीच 2 रन यहाँ दौड़ के पूरे किए। थोड़ी सी लाशित मलिंगा की तरह ये एक्शन दिखती हुई यहाँ राजू की। शॉर्ट आर्म जो रिलीज कर रहे, रिलीज पॉइंट थोड़ा सा बाहर से आता हुआ और थोड़ी सी स्पेस दिख रही है। कद बहुत छोटा है लेकिन गेंदबाजी बढ़िया कर रहे हैं। वही मनोहर जो अभी सेट हुए यहाँ। फुल टॉस, लेकिन देखिए एज लेके यहाँ एक चांस बन सकता था, लेकिन कवर रीजन में उस फील्डर के ऊपर से गेंद जाती हुई, लुकिंग फॉर सेकंड देयर, बट एक्सीलेंट बैकअप ऑन टू द बाउंड्री लाइन देयर। It's a great line from the Raju, looking very small bowler there, but see the line and releasing point of that fielder Raju. 31 runs on the scorecard with the loss of 2 wickets. Still require 16 runs from 16 ball. It's a run ball equation for those batting side here, not to do some different. Trying to moving toward the off stump. What an excellent ball again from the Raju. Great bowling from the Raju. Just trying to put the ball toward the square-leg region, and then just settle for the single. Excellent bowling action from that bowler Raju, similar to the Lasit Malinga, the man from the Sri Lanka,
who has done the miracle in the international cricket. Oh, great releasing again. What an excellent ball again. That too was an and two dot ball. The pressure is on that Manohar. Appeal for the court behind. And that confidence will be boost for that little man, Raju. It was a dot ball and the equation is 15 from the 14 balls. Some tension will be there for the Manohar. Again, and connection, there was a chance, but excellent hit. And that ball is going towards the boundary line. And that too, the second boundary. And the boundary has signaled by the umpire. The batter is asking for the water. Please provide the water onto the ground. The scorecard has moved with that 36 runs on the scorecard. It was a great connection from the Manohar. See how the Manohar is showing his temperament. The scorecard is on the 36 with the loss of 2 wickets. Required 11 runs from the 12 deliveries. The batter is asking for the water. Please provide the water. यहाँ रिक्वेस्ट रहेगी बैटिंग साइड को, अपने प्लेयर को एटलीस्ट पानी प्रोवाइड कीजिए. या बैटर को पानी की जरूरत है और अभी बड़ी मुश्किल से यहाँ पानी दौड़ता हुआ दिख रहा है. चलिए मैदान के भीतर चलते. ये थोड़ा सा टाइट मुकाबला होता हुआ, लेकिन बढ़िया एक शॉट जो मारा है मनोहर ने लास्ट बॉल गेंद पे, उससे थोड़ा एक इक्वेशन चेंज होता हुआ. तो अभी एक इक्वेशन है 12 गेंदों में. यहाँ 11 रन बनाने की जरूरत है यहाँ बैटिंग साइड को. अभी भी सेट बैटर जो मनोहर है, जिन्होंने बढ़िया बैटिंग की है. मनोहर ने कैलकुलेशन आहे, बढ़िया बैटिंग का मुजाहरा यहाँ मनोहर ने किया है. 11 गेंदों में 14 रन निकाले हैं, जो मात्र बहुत जरूरी थे. जो पिच की कंडीशन है, मैच की कंडीशन है, लोअर स्कोरिंग ये मैच है. 12 गेंदें और 11 रनों की यहाँ जरूरत. चंद्रकांत ने बहुत वाइड गेंद बात डाली है और उसे वेट किया, बैटर ने वेट किया और उसको ढकेल दिया है पॉइंट के ऊपर से, और अंपायर ने सिग्नल यहाँ दिया है 4 रन. तो ये जो स्कोर है बढ़ता हुआ अपनी टारगेट की तरफ. ये 4 रन से, ये जो टारगेट था, ये 4 रन से कम होता हुआ मात्र 7 रन बनाने पड़ेंगे निर्धारित अपने 11 गेंदों में यहाँ चामारगढ़ टीम को. बढ़िया लाइन नहीं थी, उसमें स्पेस भी नहीं था और बहुत ही वाइड ऑफ स्टंप, मींस ऑलमोस्ट 8 स्टंप पे डाली हुई गेंद थी. बहुत ज्यादा मूव कर गए, बहुत ज्यादा ऑफ स्टंप के बाहर आके फिर रिवर्स को खेलना चाहते थे. वो दुविधा में थे कि कौन सा शॉट खेले, लेकिन उसी बीच ये बिंदी गेंद आती हुई. कोई ऐसे प्रयास करने की जरूरत नहीं है. स्कोर कार्ड बहुत ही अच्छी तरह से चल रहा है. मात्र 7 रन बनाने हैं आपको बचे हुए अपने 10 गेंदों में. कोई हड़बड़ी की जरूरत नहीं है. हो सकता है ये बढ़िया क्रिकेटिंग शॉट था, वेट किया और कवर के रीजन में बढ़िया प्रहार किया और उसी बीच बढ़िया वहाँ क्षेत्र रक्षण देखने को मिला. वही जो लिटिल मैन राजू उधर खड़ा है, जो बढ़िया गेंदबाजी की, उसके बाद बढ़िया फील्डिंग का मुजाहरा करते हुए कवर दिशा में राजू. वहाँ अभी जिम्मेदारी उठाते हुए मनोहर, जिन्होंने 14 रन बनाए हैं मात्र 11 गेंदों में. ये बढ़िया टप्पा था और ये चांस बना है. यहाँ अगर लपक लेते हैं तो फिर भी ये मैच जीवित रहेगा. और ये पुट डाउन, नॉट अ गुड एफर्ट्स ऑन टू द फील्ड. रीजन दिया, बॉल वाज अ माइल्स इनटू द एयर, देयर वाज अ टाइम फॉर द फील्डर टू टेक इट, बट पुट डाउन. इट इज अ ड्रॉप्ड चांस फॉर द फील्डिंग साइड देयर. Crucial time that was, it required 9 runs फिर से जगह बना के, लेकिन इस बार बहुत ही गहरा कनेक्शन, उतनी ही बढ़िया फील्डिंग अपन देखने को मिल रही है. बाउंड्री लाइन के रीजन में दाद देनी होगी इस फील्डर की. बढ़िया प्रहार था और बाउंड्री लाइन के ऊपर जाने वाली थी, तभी उसको लपका और स्टॉप कर दिया. मात्र 2 रन खर्च होते हुए यहाँ 1 ही रन. बढ़िया बॉलिंग का मुजाहरा और उसी बीच एक बढ़िया फील्डिंग देखने को मिलती हुई. चंद्रकांत जी जो ओवर द विकेट आ रहे हैं और आउटसाइड ऑफ स्टंप जा रहे हैं, लेकिन ज़्यादा टाइम दे रहे हैं. गेंद में इतनी गति नहीं दिख रही है और उसी बीच ये बढ़िया गेंद है, लेकिन उसी बढ़िया शॉट मारा हुआ यहाँ मनोहर ने.
ये जिस तरह की बॉक्स क्रिकेट में शॉट खेलते हैं उसी तरह से एक बढ़िया शॉट खेलते हुए तर खूप चांगले मॅच झाले आणि मॅच जिंकलेले आहे. मॅच जिंकलेले आहे. हा सामना इथे विजय ठरलेला आहे. टीम मावळादेवी चांभारगड टीम विन बाय 8 विकेट्स. 8 विकेटने हा सामना जिंकलेला आहे आणि खूप जबरदस्त धमाका या ठिकाणी जो बघायला मिळाला असणार आहे. खूप चांगले मॅच झाले. खरं तर फाईट दिली होती मात्र धावा कमी असल्यामुळे सहज चेस केले अगदी. आणि या मॅचचा या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅच ठरलेला आहे तो मनोहर. बॉलिंग मध्ये केली कमाल, बॅटिंग मध्ये केली धमाल. प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू मनोहर. आइए 4 गडी बाद केलेत बॉलिंग मध्ये आणि 22 धावा केल्या बॅटिंग मध्ये. असा या मॅचचा हिरो. इस मॅच का प्लेअर ऑफ द मॅच मनोहर. या आपलं या ठिकाणी खूप चांगला खेळ तुम्ही दाखवलेला आहे. मनोहर मोरानकर यांना या ठिकाणी नक्कीच मी विनंती करतो. आता सेकंड ऑफ 5 ओव्हरची मॅच असणार आहे. एकाला 2 ओव्हर आणि थोडं 4 बॉल असेल. 2-1-1-1 असं या ठिकाणी समीकरण असणार आहे.